Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी. जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत. तर आमदारकी व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतेही पद नाही. रोहित पवारांचं सूचक विधान. जबाबदारीतून मुक्त करण्याची जयंत पाटलांची मागणी शरद पवारांकडून मान्य. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाचा विचार करू. प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन निर्णय घेणार. पवारांकडून स्पष्ट. जयंत पाटलांच्या मनात दुसरं काय आहे का हे समजून घ्यावं लागेल. प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या जयंत पाटलांच्या संकेतानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. एकट्याने निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं. जिल्ह्यांमध्ये नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार. पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान. पक्षाचा वटवृक्ष झालाय मात्र काही पारंब्यांनी स्वातंत्र्य मूळ धरलंय. रोहित पवारांची अजित पवार यांच्यावर टीका. तर सोडून गेलेल्यांवर टीका करत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंकडून शुभेच्छा. धीर धरा, काहींना खूप घाई झाली. आपल्या नेत्याला राजकारणातील सगळी गणितं माहीत आहेत. अजितदादांच्या सोबत चला म्हणणाऱ्या नेत्यांना निलेश लंके यांनी सुनावलं. प्रवक्ते आमदार काही माहिती नसतानाही प्रतिक्रिया देतात. फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर वरिष्ठ बोलतील असं सांगा. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरून अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 1 नंबरला आणायचे. हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. सहन करायला शिका. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस. संस्कार विसरू नका. सुळेंचा रोख नेमका कुणाकडे. राष्ट्रवादीची पुढची दिशा सुप्रिया सुळे ठरवतील. रोहित पवारांचं सूचक विधान. निर्णय घेण्याची जबाबदारी शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना दिल्याचंही रोहित पवारांचं वक्तव्य. मोदी फडणवीसांना सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार. शरद पवारांचे नेते प्रशांत जगतापांची प्रतिक्रिया. त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही. जगतापांचं वक्तव्य. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे यायला तयार. शिवसेनेला राजकीय अहंकार नाही. मनसेसोबत युतीच्या चर्चांवर संजय राऊतांकडून पुन्हा सकारात्मक भूमिका. वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही. वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात. महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना शिंदे भाजप मोदी शहांचे लांगुलचालन करतात. शिंदेने बाळासाहेबांसोबत कधी काम केलं ते पाहावं लागेल. संजय राऊतांचा पलटवार. बाप काढणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्री फडणवीसांची समज. तुमच्या मनात काही असेल पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही. फडणवीसांनी समजावलं. नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढेन. प्रकाश महाजन यांनी दंड थोपटले. तर राणेंनी धमकी दिल्याच्या आरोपानंतर आव्हान देत महाजनांचा छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात ठिय्या. महाजनांची इच्छा असल्यास ते जिथे जातील तिथे मी पोहोचेन. महाजनांमध्ये काय दम आहे ते मी बघेन. महाजनांच्या आव्हानाला नारायण राणेंचं प्रति आव्हान. भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्लॅन तयार. गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करता येईल का यासाठीही प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती. डोंबिवली ते ठाणे पट्ट्यामध्ये धोकादायक प्रवास सुरूच. मुंब्रा दुर्घटनेनंतर सुद्धा लटकून प्रवास आणि धोकादायक क्रॉसिंग ओलांडणं कायम. रेल्वे प्रशासनाच्या सूचनांकडे प्रवाशांचं दुर्लक्ष. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझोन.